पुणे बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरणातून बातमी येते आहे। पोलिसांवरती कोणताही राजकीय दबाव नाहीये। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पोलीस कडक कारवाई करतील असा विश्वास त्यांनी दिलेला आहे। तर आरोपीला मदत करणाऱ्यांवरती कडक कारवाई करू असं पोलीस आयुक्त म्हणतात। बिल्डर पुत्र पोर्शे प्रकरणामध्ये रोज नवीन अपडेट्स पुढे येत आहेत। आपल्यासोबत पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार जी। सर, क्या अपडेट्स आहे? आज काय पुढे आलेलं आहे आणि कुणाला अटक करण्यात आली? या प्रकरणात जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत 5 आरोपी विरुद्ध FIR संडेला दाखल करण्यात आली होती। त्यापैकी 3 आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली आहे। त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करणार आहे। एक जे आणखी आरोपी होता त्यांना पण डिटेन करण्यात आलेली आहे। त्यांना उद्या प्रोड्यूस करण्यात येईल आणि जे वडील जे त्यांचे मुख्य आरोपी त्या केसमध्ये आहे त्यांना ते जे अब्स्कॉन्ड करत होते संडेपासून त्यांना आज सकाळी अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये त्यांना छत्रपती संभाजीनगरवरून ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्यांना पुण्यात आणून अरेस्टची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून त्यांना उद्या कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे। सर, पुणे पोलिसावर प्रश्न निर्माण केले जातात। विशेष स्टेटमेंट दिली गेली, पिझ्झा खाऊ घातला गेला। पुणे पोलिसने या प्रकरणात जी कायदेशीर बाबीची भूमिका घेतली ते जे काही मोस्ट स्ट्रिंजंट पॉसिबल प्रावधान होते त्यांचे तहत कारवाई केलेली आहे। जे येरवाडा पोलीसबद्दलचे काही आरोप समोर काल प्रसारमाध्यमाची मार्फतीने आली होती त्याच्याबद्दल ACP दर्जाचे अधिकारी चौकशी करत आहे। यामध्ये कोणताही प्रकारचे जर पोलीस अधिकाऱ्यांनी काही आरोपीला विशेष सवलत किंवा फिर्यादीसोबत काही आपत्तीजनक बर्ताव केले असल्याचे समोर आली अशा प्रकारचे अधिकारी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। सर, निगेटिव्ह रिपोर्ट आलेत असा प्रश्न निर्माण झालाय। खरंच रिपोर्ट निगेटिव्ह आलेत का? त्या ब्लड रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेली नाही, परंतु जे पुरावा या प्रकरणात प्राप्त आहे CCTV फुटेजेस असते किंवा ऑनलाईन बिल्सचे पेमेंटचे असतील त्यामध्ये आरोपी मद्य सेवन केला होता ही स्पष्टपणे दिसते। पोलिसांवर राजकीय दबाव आहे म्हणून ही कारवाई कोणत्याही प्रकारची राजकीय दबावाचे प्रश्न उद्भवत नाही। यामध्ये पोलिसांनी प्रथम दिवशीपासून अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे। कायदेशीर मार्गावर पोलीस चालत आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय हस्तक्षेप कधीही नव्हता। कडक कारवाई होणार का पुढे? आता 100% जे 2 यंग लाईव्स गेलेली आहे त्याच्या अनुषंगाने जी काही वॉटरटाईट केस तयार करण्यात येईल ते करण्यात येत आहे आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत। तर हे होते अमितेश कुमार सर। त्यांनी सांगितले की आरोपींना शिक्षा व्हावी एवढी कठोर कारवाई आमच्याकडून करण्यात येत आहे। आमच्याकडून कुठलाही हस्तक्षेप किंवा राजकीय दबाव नाही, त्यामुळे यामध्ये कुठलीही चिंता व्यक्त करायची गरज नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।